राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, उपचार व आयुर्वेद मार्गदर्शन। वानाडोंगरी राष्ट्रीय सेवा योजना अभियान अंतर्गत दत्ता मेघे आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र वानाडोंगरी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मोफत उपचार व समुपदेशन केलं। कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हर्षरा राजूरकर यांच्या हस्ते धन्वंतरी देवतेच्या पूजनाने करण्यात आली। यावेळी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉक्टर धीरज झाडे यांनी औषधी वनस्पती या संजीवनीप्रमाणे अमृततुल्य असून त्या रोगांचे समूळ उच्चाटन करण्यास सक्षम असल्याचे सांगितले। शिबिरात विश्व कुंभ आयुर्वेदचे संचालक डॉक्टर संतोष सूर्यकांत पुसतकर यांनी दिव्य नाडी परीक्षण तसेच अग्निकर्म व विद्धकर्म उपचार रुग्णांवर करून आयुर्वेदिक उपचार पद्धतीची माहिती दिली। डॉक्टर वासवी तोटावार यांनी रुग्णांची सखोल तपासणी करून दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचा कसा वापर करावा याबाबत सल्ला दिला। तसेच डॉक्टर स्नेहा बोरकर व डॉक्टर अनघा गोसावी यांनी योग, आहार व गर्भसंस्कार यावर सविस्तर मार्गदर्शन केले। तर डॉक्टर आश्लेषा गुंडरे यांनी आयुर्वेदाचे जीवनातील महत्त्व विशद करून प्रत्येक व्यक्तीने किमान एकतरी आयुर्वेदिक औषधी झाड आपल्या घरी लावावे अशी प्रेरणादायी कल्पना मांडली। या शिबिरामध्ये सुमारे 150 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांची बीपी व शुगर तपासणी तसेच मोफत औषधोपचार व समुपदेशन करण्यात आले। शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गजानन ढाकुलकर, वानाडोंगरी। आता झोपताना आम्ही जेव्हा पायाच्या उशी लावायची आहे आणि झोपताना स्ट्रेट झोपायची, लेफ्ट साईड राईट साईड झोपताना सरळ पाठीवर झोपायचं, वन साईड नाही झोपायचं, मान सरळ, सगळं शरीर सरळ, ठीक आहे असं ठेवायचं। आणि एकदा आपल्या इथं दत्ता मेघे कॉलेजच्या सोबत या किंवा सकाळी यायचं संध्याकाळी चालत जायचं असंही